नर्मदे या ठिकाणी बघा 8 तारीख आहे, आज जागतिक महिला दिन. आजच्या आमच्या परिक्रमेची सुरुवात 8 फेब्रुवारी 2026. तर आपल्याला हनुमान, त्याच्यानंतर रामकृष्ण, त्याच्यानंतर नमामि देवी नर्मदे माता देवीचं दर्शन घेऊन, भोलेनाथांचं दर्शन घेऊन आणि इथून हा जी परिक्रमेची सुरुवात करतो. हा चा आश्रम होता या ठिकाणी. या आश्रमावरून आम्ही परिक्रमेचे महाराजजी नर्मदे नर्मदे नर्मदे. तर हा आमच्या आश्रमावरून आता इथे लग्न होतं या आश्रमामध्ये. तर आम्ही आत्ता बाहेर निघलो ह्या ठिकाणावरून आणि आता सध्या या आश्रमातून आता आमच्या परिक्रमेची आम्ही सुरुवात करत आहे. नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा, हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. आपल्याला असा इथून आपल्याला थोडं 2 ते 3 किलोमीटर रोडने जायचं, नंतर आपल्याला किनारा मार्गे जायचं आहे. हा आमचा आश्रम होता, सर्व मोठा आश्रम आहे. तर आम्ही चाललो किनाऱ्या मार्गे या ठिकाणावरून. तर 2 ते 3 किलोमीटर रोड आणि किनारा. नर्मदे ते या ठिकाणी बघा, आम्ही आहे ना, ब्रह्मकुंड घाट आहे, हा समोर मंदिर दिसते. त्या ठिकाणावरून आम्ही आमच्या नर्मदा मैयाची परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आणि जो ठिकाणी हे ब्रह्मकुंड घाट दक्षिण तट आहे, नर्मदा मैयाचं आपण दर्शन घेतो. भगवान सूर्यदेवाचंही दर्शन घेऊ शकता या ठिकाणी. आणि हा आमचा नर्मदा परिक्रमा असा मार्ग आहे. किनाऱ्याने परिक्रमा, प्रत्येक ठिकाणी घाटन घाट पूजा होत आपण ना, या ठिकाणी आम्ही परिक्रमा करत आहे. या ठिकाणी जो परिक्रमाचा आपण दिवस तर काय सांगू शकत नाही, भरपूर दिवस झालेले आहेत या ठिकाणी. कारण तसं जर पाहिलं तर आज 8 तारीख आहे. 8 आणि 2 10, 130 130 130वा दिवस आहे हा. जर हे बघा, ह्या ठिकाणी असा हा परिक्रमा मार्ग आहे. काही खालून आता थोडासा गेहूची शेती दिसते, त्या गेहूच्या शेताच्या या ठिकाणावरूनही जायचं आहे. तर थोडंसं दिक्कतचं काम असतं, सकाळी सकाळी ओलं होतं सगळं या ठिकाणी. पण काही नाही, बघूया. नर्मदे हर जाण्याचा मार्ग आहे, किनारा चालेल. थोडंसं काही प्रॉब्लेम नाही. आणि नर्मदा परिक्रमा ही आहे ना, अत्यंत भावनिक अशी परिक्रमा, भावक आणि पवित्र अशा ठिकाणी. पवित्र ही नर्मदेचं स्थान आहे. ही नर्मदा ही जी आहे हे ना, ती आपल्या शंकराची पुत्री आहे. त्या ठिकाणी आम्ही त्यांची परिक्रमा, भोलेनाथ हे विश्व के जगत गुरु, म्हणजे जगत करता, जनजननी ही नर्मदा माता आहे आमची. आणि भोलेनाथांची पुत्री असल्यामुळं आम्ही जी नर्मदा परिक्रमा ही करत आहे या ठिकाणी. नर्मदेचं जे जल आहे हे 365 दिवस असंच असतं. आणि पावसाळ्यामध्ये एवढं भयानक रूप धारण करते का प्रत्येक पर्वतामधून येत असते. त्याच्यामुळं तिच्यापुढं असे मोठमोठे दगडसुद्धा नतमस्तक झालेले आहेत. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे यार, हे बघा, हे महिला जागतिक दिन आहे ना, आज आहे ना, सकाळी आहे. आणि आम्ही गव्हाच्या शेतीमधून आहे ना, गव्हामध्ये ना हे ना दव भरपूर आहे, अख्खी ओली कपडे होत्यात. आणि महिला जागतिक दिनानिमित्त आहे ना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्या महिलांना नर्मदे हर. आणि सगळ्यांना आज महिला दिन आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. नर्मदे नर्मदे यार. महिला जागतिक दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही आमच्या परिक्रमेच्या माध्यमातून आणि मैया किनाऱ्यावरून तुम्हाला देत आहे. हा किनारा, या ठिकाणी सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या परिक्रमेच्या माध्यमातून. आणि सर्व या ठिकाणी जर पाहिले, नर्मदा मैया किनारी आहे, आम्ही किनाऱ्यावरून चाललो आहे. नर्मदे हर. या ठिकाणी बघा, असा किनारा आहे. हा किनारा आहे. आता रस्ता शोधून निघायचं आहे. आणि हे असं याला टच आहे बरोबर. आता तर किनारा शोधायचा आहे. नर्मदे. चला मग आपण वरून जाऊ.
कचरा लयच आहे. ते या ठिकाणी बघा असा मार्ग आहे. या मार्गे नर्मदा मैयाजी इथे आहे. आणि आम्ही आहे जे ब्रह्मकुंड घाट या ठिकाणी आणि पुढं साकल घाटला चाललेलं आहे. पुढे नर्मदे हर. थोडी बोरं खाऊया. नर्मदे हर हे हर. हे ब्रह्मकुंडावरून निघल्याच्या नंतर ब्रह्मकुंड घाट त्या ठिकाणावर निघाल्याचं थोडा जंगलाचा मार्ग आहे आणि नर्मदा मैया इथे आहे बघा त्या ठिकाणी. आणि फुल नर्मदा मैया मोठ्या रूपात आहे. आणि जी दक्षिण तटावर आहे, दक्षिण तटावरून चाललेलं आहे जिथे 200 वर्षाचं रामाचं पुरं जुनं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही. आणि तिथून पुढे निघालो आहे साकल घाट या ठिकाणी. असा मार्ग आहे. थोडा कठीण पण म्हणता येईल आणि थोडा सोपा पण. अरे अशा ह्यातून जायचं होतं पण असा एक मार्ग आहे वरून. तर आम्ही आता या वरच्या मार्गे निघालो आहे. नर्मदे हर. हे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा हा किनारा आहे. मैयाजी आहे. आणि आम्ही किनाऱ्याने दक्षिण तटावरून चाललेलो आहे साकल घाट या ठिकाणी पुढे. आणि हा एक गव्हाची शेती आहे संपूर्ण. आहे बघा एक गव्हाची शेतीतून चालायला लागा. तर गव्हाच्या शेतीतून बरोबर असं. आणि सकाळी सकाळी चालायचं म्हणजे आहे ना संपूर्ण ओलं झालेलं आहे. ओलं म्हणजे हे धोती आणि याची पॅन्ट पण संपूर्ण ओली. आणि आज तर एक तर महिला जागतिक दिन आहे. त्याच्यात आज तिला 2 वेळा कपडे धुवायला लागणार आहेत कारण ते सर्व ओलं झालेले. बघा हे असं संपूर्ण शेती आहे. आणि इथे गहू लय याच्यात येतो बोलतात. हे याच्या नर्मदा मैयाच्या पाणी असतं ना, मैयाच्या पाण्याच्या याच्यात गहू लय पौष्टिक असतो. खाण्यासाठी लय चविष्ट हे असतो. कारण नर्मदाचं मैयाचं पाणीच एवढं गोड आहे. तर त्याच्या बाजूची जी शेती असते ना, जेवढी शेती असते, जेवढ्या शेतीचे जेवढे पीक येतात ना ते एवढे चविष्ट असतं ना. कारण पाण्याचा हा मैयाचं पाणी एवढं अख्ख्या पर्वतातून येत असतं ना. पर्वतातून आल्याच्यानंतर एवढं पौष्टिक आहे. तर त्या ठिकाणी पहा असं कितीतरी लांबपर्यंत गव्हाची शेती आणि त्याच्यातून आम्ही चाललेलो आहे नर्मदे. हे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना बुद्धेश्वर महादेव. तिथं बुद्धेश्वर आश्रम आहे. बुद्धेश्वर महादेव घाट आहे हा. आणि ते पुढून समोर दिसतो ना तो आहे ना पावला आहे. ते पावला म्हणजे पावला गाव आहे त्या ठिकाणी. आता आम्ही चाललो आहे तो बुद्धेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. तर वरती आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा बुद्धेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. इथं मंदिराचं काम चालू आहे. नर्मदे हर. बुद्धेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. इथं असे बरगद का पेड़ सगळ्यात जुने बुद्धेश्वर महादेव मंदिर. तिचं दर्शन घेणार आहे. नर्मदे बुद्धेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी बघा आम्ही तर बुद्धेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे. तर असं आश्रमाचं एक काम चालू आहे. काही ते मोठा परिसर आहे. वरती आल्याच्या नंतर मैया किनारी बरोबर नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आल्याच्या नंतर आपल्याला पहिल्या जय बघा हनुमानजी. नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी बघा बुद्धेश्वर महादेव मंदिर आहे. बघा इथे ना नवीन आता मंदिराचं काम चालू आहे. आणि हा सर्व मंदिराचा परिसर आहे. म्हणजे मंदिर मोठं होणार आहे या ठिकाणी. नर्मदा मैया किनारी बराबर हा नर्मदा मैयाजी या ठिकाणी. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण बुद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन पुढे आल्याच्या नंतर
इथे आहे ना मारेवा आश्रम आहे. पुढे एक आहे ना नवीन चाललेलं आहे आश्रम. या ठिकाणी दक्षिण तटावरती आहे ना नवीन आश्रम आहे मारेवा घाट आणि मारेवा आश्रम पण आहे या ठिकाणी. आणि पुढं आपल्याला लागणार साकल घाट. साकल घाट आहे तो पण पवित्र असं ठिकाण आहे ते साकल घाटाचं. त्या संगमावरती आंघोळ केल्याच्या नंतर आपलं आहे ना सर्व पाप धुवून जातं असं त्या लोकांचं तिथे हे आहे. कारण कितीतरी यात्रेच्या ज्यावेळेस मकर संक्रांतीला ज्यावेळेस यात्रा भरते ना त्यावेळेस एवढी मोठी यात्रा असते त्या घाटावरती. ती कमीत कमी आहे ना 15 दिवस यात्रा चालते. आणि हा समोर दिसतोय तुम्हाला आहे ना तो पावला आश्रम आहे. पावला तिथं स्वामीजी महाराज आहेत. स्वामी नाव आहे त्यांचं. आणि या ठिकाणी आपण चाललो आहे तो साकल घाट या ठिकाणी. आता समोर दिसतोय ते साकल घाटच आहे. 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे साकल घाट. आणि हा नर्मदा मैया या ठिकाणी असा पूर्ण नर्मदा मैयाचं स्थान आहे. नर्मदे तर या ठिकाणी बघा दक्षिण तटावरती हाच तो आहे ना मारेवा आश्रम. बघा इथे काम चालू आहे मोठा आश्रमचं. ते नवीन आश्रमचं काम चालू आहे या ठिकाणी. आणि हा दक्षिण तटावरती साकल घाट या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही आता. साकल घाट हे बघा या ठिकाणी नवीन काम चालू आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण सकल घाट या ठिकाणी आहे. आणि हा पवित्र असा घाट आहे सकल घाट. इथे आम्ही सकल घाट तो दक्षिण तटावरती आहे. आणि दक्षिण तटावरून ज्या पवित्र घाटावरून आम्ही पुढे आता सकल घाटावरून पुढे आमची नर्मदा परिक्रमा थोडंसं कुठेतरी आम्ही एक थांबून पुढे जाणार आहे. कारण या ठिकाणी 2-3 आश्रम आहेत बरं का. ते सर्व माथ्यावरती आहे वर या ठिकाणी. तर बघूया त्या सकल घाट या ठिकाणी आलेलो आहे. हा घाट आहे हे सर्व ते लॉन्चने तिकडून इकडे येतात. पलीकडून एक नदी संगम आहे मोठा संगम आहे. आणि मोठा असं इथे या सकल घाट या ठिकाणी मोठं मैदान आहे. इथे एक यात्रा भरते या घाटावरती. हा जो घाट आहे ना या घाटावरती यात्रा भरते. सर्वात मोठा घाट आहे पवित्र असा नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण आहे ना सकल घाट या ठिकाणावरून आहे ना पुढे ना नर्मदा किनारा मार्ग जो दक्षिण तट आहे तिथे आहे ना बद्रीनाथ बाबा आश्रम आणि बेलझाडी बाबा आश्रम या ठिकाणी 2 आश्रम आहेत जे दक्षिण तटावरती आहे. आणि बेलझाडी आश्रम हा पूर्ण वर असा वर टेकड्यावरती आहे. आणि जर किनारा मार्ग आल्याच्यानंतर वर चढून जावं लागतं. आणि बद्रीनाथ बाबा आश्रम हा थोडासा खाली आहे या ठिकाणी. तर आम्ही सकाळी 10:30 पावणे 11 झाले. तर आम्ही पुढच्या भोजन प्रसादासाठी पुढचा एक आश्रम आहे तो नर्मदा आश्रम आहे पुढे या ठिकाणी जो किनाऱ्याला थोडासा चिटकून आहे त्या ठिकाणी जाणार आहे नर्मदा मैया किनाऱ्याला. इथे एक नदी संगम आहे जो उत्तर तटावरती देव तटावरती आणि आम्ही जो पितृ तटावरती आहे. हा इथे मोठी यात्रा भरते. सगळ्यात मोठी 15 दिवस चालणारी यात्रा असते या ठिकाणी पाहिलं तर. जो सकल घाट या ठिकाणी पवित्र अशा घाटावरून आम्ही पुढे दर्शन घेऊन आता पुढे निघालो. नर्मदे हर बघा इथं आम्ही आहे ना थोडं सावलीला बसलो आहे. ह्याच ठिकाणावरून आहे ना योगा ही गाडी कशी टाकतात या ठिकाणी जी बोटीमधून गाडी टाकून इकडून तिकडे येतं असं प्रत्येक वेळेस इथं चालतं. इथं आहे ना अशीच चालतं हे प्रत्येक नर्मदाच्या किनारी आहे ना असंच चालत असतं. इकडच्या गाड्या तिकडून आणतात एक. आणि केवट लोक ही दररोज यांची सेवा असते. छोट्या मुली इकडून त्या गावातून ह्या गावात हे असं आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा असा परिक्रमा मार्ग आहे आमचा. सकल घाटावरून बरेच पुढं आलो आहे आता. आम्हाला आहे ना हनुमानचं मंदिर आहे इथं हनुमानचे आश्रम आहे या ठिकाणी. टनला जेव्हा मैयाने थोडासा टन दिला आहे ना त्या टनला इथे एक आश्रम आपल्याला हे झालं आहे म्हणजे आपल्या PDF आहे. तर आपण बघूया त्या किनाऱ्यामार्गे थोडं आत जायचं आहे. असं गाव आहे. पलीकडचा जो आहे तो उत्तर तट देवतट आहे आणि मी दक्षिण तटावर पितृ तटावरती आहे या ठिकाणी. आणि याचं सुंदर असं मैयाचं रूप दिसलं इथं. आणि थोडंसं
चालून आल्याच्या नंतर थकवा झाला तर थोडंसं सावली आली, आनंद वाटला, गार वाटलं एकदम. कारण ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं असं थोडंसं सावलीत आलं का बरं वाटतं, अंग थंड होतं सर्व, कारण ऊन असल्यामुळं. या ठिकाणी बघा असं नर्मदे हर नर्मदे हर. हे यार आहे बघा परिक्रमा मार्ग दक्षिण तटाचा असा आहे. तर असं आलो आहे आम्ही या ठिकाणी. तर असं चालू आहे हे बघा, असा मार्ग आहे मैयाजी इथे एकदम चटकून. तर बघूया पुढे कसं कसं आहे. कारण ह्या जो दगड आहे ना, या दगडाच्या आडोशाला काही दिसत नाही आहे, कारण हा दगड आहे. त्याच्यानंतर बघूया आपल्याला कसा मार्ग आहे, थोडासा सोपा पण आणि भरपूर असा अवघड. हे बघा असा टर्न मारल्यावर असं इथे दिसले, टर्न मारून आलो आहे आता. तर पुढे जसं जसं जाईन ना तसं तसं आपल्याला थोडासा असा मार्ग गवत पण आहे. या ठिकाणी नर्मदाची किती अशी मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे एवढी मोठी नर्मदाची झालेली आहे ना आता, भरपूर मोठी आहे, भरपूर मोठी या ठिकाणी. पहिले देवांनी परिक्रमा केलेली आहे म्हणून आहे ना, काही रस्ते आहेत. कारण देव हे जे परिक्रमावासींसाठी परिक्रमा पहिली देव करतात, नंतर परिक्रमावासी करतात. या ठिकाणी मार्ग आहे नर्मदे नर्मदे. या ठिकाणी आम्ही हनुमान मंदिर येतं आहे ना, या ठिकाणावरून जे भोजन प्रसादी घेऊन दुपारी आम्ही आता पुढे घाट पिपरिया, जिथे शिवलिंग, मोठे शिवलिंग म्हणतात, मोठे शिवलिंग आहे त्या ठिकाणी जाणार आहे. आणि घाट पिपरिया या ठिकाणी आता इथे मध्ये एक आम्हाला नर्मदा कुटी, म्हणजे नर्मदा मंदिर आहे छोट, आणि नर्मदा कुटी आहे केवट लोकांची, केवट लोक यांची, तिथून घाट पिपरिया या ठिकाणी. तर आम्ही हे तर चाललो आहे ते एक हनुमान मंदिर या ठिकाणावरून दुपारची भोजन प्रसादी घेऊन या किनारा मार्गे दक्षिण तटावरून नर्मदे. अरे या ठिकाणी बघा नर्मदा मैया किती स्पीडने वाहते, आणि इथं नर्मदा मैयाचं आहे ना जोरात रूप आहे, म्हणजे जोरात स्पीडने वाहते. आणि इथून असं आम्हाला हा परिक्रमा मार्ग इथे त्याचा एकदम नर्मदा मैया चिटकून आहे, आणि असं जायचं आहे आम्हाला. ज्या ठिकाणी आम्ही आता हनुमान मंदिर आहे दुपारची भोजन प्रसादी घेतली, आणि त्या ठिकाणावर घाट पिपरिया, जिथे मोठे शिवलिंग आहे, सर्वात मोठे शिवलिंग आहे आणि पवित्र असे स्थान आहे. त्या शिवलिंगाचं असं समजलं जातं का एक तांदळाची जर छोटी असतं त्याच्या एवढं वाढत राहतं दरवर्षी या ठिकाणी, असं समजलं जातं. तिथून आम्ही जाणार आहे आता, इथून चालू पुढे नर्मदा मैयाचं स्पीडने झाले या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा किनारा, ज्या दक्षिण तटावरून आम्ही चाललेलो आहे आता ओंकारेश्वर या ठिकाणाकडे. असं नर्मदा मैयाचं स्पीडने झाले या ठिकाणी जर पाहिलं तर, या ठिकाणावरून असं आलेलो आहे आम्ही, आणि दक्षिण तटावर आहे. इथे जर पाहिलं तर नर्मदा मैयाचं स्वरूप आणि रूप किती सुंदर असं दिसते. समोर जर पाहिलं तर किती लांब आणि किती मोठे दिसते या ठिकाणावरून. आणि असा आमचा किनारा आहे, काही कठीण काही सोपा या ठिकाणी. आणि चाललो तर किनाऱ्यामार्गे एक आता नर्मदा मंदिर आणि नर्मदा एक कुटी आहे, नर्मदा कुटी केवट लोकांची, जिथे केवट लोकांची या ठिकाणी नर्मदे. अरे या ठिकाणी बघा हा नर्मदा जिथं आलो आहे ना, नर्मदा घाट, ही नर्मदा मंदिर आहे. इथे केवट लोकांची आहे ना नर्मदा कुटी, केवट लोकांची ही समोर आपल्याला दिसते ना. आणि आता नर्मदा माई किनारी आहे बरोबर. तर आम्ही पुढं घाट पिपरिया या ठिकाणी चाललेलो आहे नर्मदे. अरे या ठिकाणी बघा नर्मदा कुटी, थोडं वर चढून आलं नर्मदा माई इथे समोर असे दिसते. आणि हां वर चढून आलो आहे. बाबाजींनी लय आग्रह केला चाय पिण्यासाठी, आम्ही चाय पिण्यासाठी वरती आलो आहे. मा नर्मदा कुटी केवट लोकांची, केवट लोक आहे नर्मदे. बहुत आग्रह किया
चाय पीने को हे बघा लय आग्रह केला. हे बाबाजी हाँ आपको बोला था ना उधर से केवट जी की, केवट लोग की कुटी है यहाँ पे. हाँ जी हाँ जी. हाँ हम लोग को आप आते नहीं तो कहाँ से हाँ. महाराज जी जब बताओ. माँ नर्मदा मंदिर भी है छोटा. हाँ जी हाँ जी. हाँ राजो महाराज जी. हाँ हमें बड़ी खुशी भाई आप आ गए. नहीं आते तो हमारे मन में लगी रहती. हाँ तो भैया ने हमसे यहाँ नर्मदे हर कर लाई और ये आए नहीं. आप बताओ अब हैं बराबर. हमने अरे करने पाई और मैया ने कर लाई. हाँ. तो हमारे मन में बहुत लगी रहती कहता मैया यहाँ ही हैं. आ गए हम लोग आ गए आप बढ़िया. राजो नर्मदे. हाँ, नर्मदे. हाँ. हे पहा इथे असा आश्रम आहे. एकदम कशी सोय. हे आश्रम आहे मस्त छोटा बनवला आहे. नर्मदा देवीचं मंदिर पण आहे कारण आपल्या PDF में है ये सब.